पुरे वा मस्त रंग आलेला आहे. चायनीजचा आता भास व्हायला लागलेला आहे. पुढे काय करायचं आहे? नंतर आपल्याला ही शेव मिक्स करायची. जी नूडल्स आपण फ्राय करून घेतलेले फ्राय केलेले नूडल्स आहेत त्याच्यामध्ये असे मस्त क्रिस्पी लागतात आणि हल्ली चायनीज भेळ आपल्याला सगळ्यांनाच खायला आवडते. तुला आवडते की नाही? खातेस तू? कुठे खातेस? इथे आमच्या इथे जेट्टीवरती भेटते. जेट्टीवरती मिळते ना. मला वाटतं हे मिश्रण आता व्यवस्थित तयार झालेलं आहे. काय करूयात आता थोडं थंड करून घेऊया. गॅस बंद करून घेऊया आपण. घ्या मग बंद करून. चला चायनीज पनीरसाठी लागणारे मिश्रण आहे जे दिसायला फार छान दिसतंय ते जरा गार करून घेऊयात आणि मग वळूयात पुढच्या कृतीकडे. चायनीज पनीरसाठी लागणारे सारण आपण तयार करून घेतलं. दिसायला फार अमेझिंग दिसतंय. आता काय करायचं पुढे? त्याच्यामध्ये कोबी ऍड करायची आता. बरं बस आता काय मिक्स करून घेऊया. बरं घ्या करून. अजून लागेल का कोबी? नाही बस. ओके आपण हे मिश्रण बाजूला ठेवूयात. काय करायचंय आता हे ब्रेडला आपण मध्ये कट करून घेऊया. बर ओके हे आपण मधून कट करून घेऊ. आता स्प्रेड चीज त्याच्यात मध्येच स्टफ करायचं. हो बर स्प्रेड चीज आपण सगळीकडे लावून घ्यायचं. ओके आपण स्प्रेड चीजच्या ऐवजी एरवी जे चीज वापरतो नॉर्मल चीज पण यूज करू शकतो कारण ते खूप जणांना जास्त आवडतं की नाही. आता ह्याच्यामध्ये सारण भरायचं. बरं दिसायला तर किती भारी दिसतंय ना ते. वा वा झालं तयार आता. पण हे मी एकटाच खाईन. तुझ्यासाठी कुठे पण दुसरं करायचं ना दुसरं. मग तू लगेच दुसरं करायचं तयारीला लाग. हे घ्या चला आम्ही आता हे दुसरं सुद्धा करून घेतो. त्याच्यामध्ये हे सारण छान भरून घेतो. चायनीज पनीर तयार होईल. तुम्हालाही करायचं असेल तर पटकन येऊन घ्या साहित्य आणि कृती. चायनीज पाणीनी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी, पिवळी आणि लाल सिमला मिरची, कोबी, पातीचा कांदा, नूडल्स, गाजर, शेजवान सॉस, सोया सॉस, रेड चिली सॉस, स्प्रेड चीज, बारीक चिरलेला लसूण, टोमॅटो सॉस, व्हिनेगर आणि मीठ. कृती: एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, हिरवी, पिवळी आणि लाल सिमला मिरची, गाजराचे काप, पातीचा कांदा, शेजवान सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर, मीठ आणि तळलेले नूडल्स घालून सर्व एकत्र करून मिश्रण थंड करून घ्यावं. थंड झालेल्या मिश्रणामध्ये कोबी घालावा. ब्रेड मध्यभागी कापून त्याला स्प्रेड चीज लावून त्यामध्ये सारण भरावं आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी.